नवीन ड्रेस, नवीन पिचकारी आणि किती तो उत्साह चेहऱ्यावर दिसतंय ना तुम्हाला. ही पिचकारी मात्र आम्ही सिग्नलवर 50 रुपयात घेतली होती, पण तिला काय माहिती खूप खुश होती. असो, नंतर बाजार पण होता आणि होळी सुद्धा. मला स्वयंपाक पण आवरायचा होता. म्हटलं चला स्वयंपाक करायच्या आधीच आपण जाऊन येतो. तोवर मी स्टेशनला इथे झोपून दिलेलं होतं आणि बाजारात गेली. गावाकडचा बाजार म्हणजे आता तुम्हाला सांगायचं तर आठवड्यातून जेही असतं ती ह्या एकाच दिवशी. मग तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही आठवून लिहून सगळं ठेवायचं आणि त्या दिवसाची वाट बघायची. आणि आज आहे होळीचा बाजार, तर काही सुद्धा रश नाही गावाकडं. आता हीच जर गोष्ट मार्केटमधली आपण सिटीतला विचार केला तर किती गोंधळ, किती गर्दी आणि किती सगळे शॉप असतात, आता विचारच करू शकत नाही. आणि गावाकडे बघा, एकाच दिवसात सगळं आपल्याला घ्यायचं असतं. त्यात आपल्याला आपला बाजार पण आणि सगळं जे सण आला त्याच्या गोष्टी पण. खूप सगळ्या लोकांकडे ना, मी आता बघते दुकानात, म्हणजे 50 रुपयाची पिचकारी घ्यायला सुद्धा लोक विचार करतात, नको म्हणतात. 10 वाली 20 वाली असेल तर द्या. ही गावाकडची परिस्थिती आहे आणि ही खरंच ना इतकी बेकार आहे. आता त्या दिवशीच मी द्राक्ष घेतले पुण्यावरून, तर ते मला 200 रुपये किलोनी आणि इथे आज मला फक्त 100 रुपये किलोनी भेटले. बघा किती फरक आहे. त्याच्यानंतर मी घरी आले आणि मला आठवते तसं ही माझी 4थी होळी आहे. इतकी छान यावेळेसची होळी मांडली होती मी. आणि जे आपण करतो तेच आपले मुलं शिकत जातात असं प्रत्येकालाच माहिती आहे. आणि हीच पुढे जातं रीती परंपरा. आणि हीच आपलं आई वडिलांचं काम असतं की आपल्या मुलांना आपल्या रूढी परंपरा आणि सगळ्या संस्कृती शिकवायचं. आणि नंतर मग आम्ही छान अशी पूजा वगैरे केली आणि घरात आलो. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला होता. मी खूप मस्त असा स्वयंपाक केलेला होता. आणि फॉलो केला नसेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.